मिरजेत गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू. 8 दिवसात डॉल्बीवर किती कारवाई केल्याचा विराज कोकणे यांनी पोलिसांना जाब विचारला. गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्यात बुधवारी रात्री मिरवणुकीदरम्यान एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. बाबासाहेब कलगुटकी, वय अंदाजे 50 वर्ष असे असून ते वडरगल्ली गणेशोत्सव मंडळाशी संबंधित होते. रात्री 9 ते 9:30च्या सुमारास महाराणा प्रताप चौकात ही घटना घडली. शहरातील विविध गणेश मंडळाकडून वाद्याच्या गजरात मिरवणुका काढून गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी बाबासाहेब हे आपल्या मंडळाच्या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर बसून सहभागी झाले होते. मार्केट परिसरात मिरवणूक पोहोचल्यावर ते मोबाईलवर चित्रीकरण करत असतानाच अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते जागीच कोसळले. कलगुटकी यांचा मृत्यू ध्वनी प्रदूषणामुळे झाला की काय याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. आज सामाजिक कार्यकर्ते विराज कोकणे, ओंकार शुक्ल यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांची भेट देऊन कलगुटकी यांच्या मृत्यूचे कारण विचारले. त्याचबरोबर 8 दिवसामध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या किती गणेश मंडळांच्यावर कारवाई केली याचा जाबही विचारला. 7 ते 8 मिरवणुकीचे दोन्ही मापन केले असून त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली. येत्या मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळाच्यावर पोलीस कारवाई करणार काय हे पाहून स्वतः ध्वनीमापक यंत्र घेऊन येणाऱ्या मिरवणुकांची तपासणी करून हायकोर्टमध्ये दाद मागणार असा इशारा विराज कोकणे यांनी दिला आहे. या 15-20 दिवसापासून हे जे काय ध्वनीचं प्रदूषण उत्सवाच्या माध्यमातून मिरजेत चाललेलं आहे याची वेळोवेळी कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. या संदर्भात 15 दिवसापूर्वी मिरजेत एक बैठकसुद्धा घेण्यात आलेली होती. जे काय ध्वनी प्रदूषण होतं आणि जी काय आवाजाची मर्यादा वाढवली जाते आणि त्याच्या माध्यमातून जो काय धिंगाणा चालू आहे या संदर्भात वेळोवेळी कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. काल जी घटना लक्ष्मी मार्केटमध्ये घडली त्या लक्ष्मी मार्केटमध्ये घडलेल्या पूर्ण घटनेचा मी साक्षीदार आहे. ज्या वेळेला ते मंडळ आलं त्या मंडळाचा आवाज कसा होता, त्या ट्रॅक्टरवर कोण कोण नाचत होतं कसं नाचत होतं, त्याच पद्धतीनं तिथं फटाके कशा पद्धतीनं वाजवल्या जात होत्या, त्याच पद्धतीनं ती व्यक्ती तिथं पडल्यानंतर काय काय घडलं त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे. हे होत असताना आज सकाळी येऊन मिरज शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. जे काय या 8 दिवसात मिरजेत घडत आहे आणि जे घडलेलं आहे याबद्दल जाबसुद्धा विचारला. त्यांचं फक्त एवढंच उत्तर आहे की त्याला प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरप्रमाणे आम्ही कारवाई करतो. आज ज्या पद्धतीनं उत्सवाच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण होते त्यावेळेला हे अधिकारी कुठं असतात. आज आम्ही कारवाई करतो म्हणतात. नावं आम्ही घेतलेले 8 मंडळावर दाखल केलेलं आहे, 11 मंडळावर दाखल केलं आहे, हे फक्त एवढंच सांगतात. यांचे अधिकारी तपासणी करण्यासाठी आल्यानंतर तेवढा आवाज कमी केला जातो आणि परत आवाज वाढवला जातो. याबद्दल प्रशासन काय करणार आहे? डॉल्बीबद्दल आमचं जे का DJ असेल किंवा जो असेल तोही व्यावसायिक आहे, त्यानेही व्यवसाय केला पाहिजे. पण जे काय की आपल्या सुप्रीम कोर्टानं जो काय आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे वाजवलं जातं का? ही इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे, पारंपरिक वाद्य वाजवण्याला कसलीही बंदी नाही आहे. पण आज मिरज शहर या बाबतीत काय चाललंय काय नाही हे विचारण्यासाठी आम्ही आलेलो होतो. याचं गुळमुळीत उत्तर येणे अधिकाऱ्याने आम्हाला दिलेलं आहे. येणाऱ्या 5व्या आणि 7व्या दिवशी कोणत्या पद्धतीनं हे प्रशासन पुढच्या मिरवणुका हाताळणार आहे हे पाहून पुढची दिशा आम्ही सर्व संमतीने ठरवू. आणि वेळ प्रसंगी जर पडलं तर आमच्या जवळसुद्धा ध्वनी मापक आहेत. आम्ही त्याच्यानुसार हायकोर्टमध्ये सुद्धा जायला हायवे करणार नाही. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढीच आमच्या मिरजकरांच्या वतीनं अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.